नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब डिटेल बद्दल माहिती सांगणार आहोत, तर हा इन्फोसिस मध्ये असणार आहे। पहा, तर इन्फोसिस मध्ये पुन्हा एकदा हायरिंग सुरू आहे आणि मेगा ड्राईव्ह असणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये जॉब आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि मला आणखी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की पहा, ड्राईव्ह आता सध्या सुरू आहे। तर ड्राईव्ह सुरू असल्यामुळं खूप सारे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येत असतात। तर इंटरव्ह्यू म्हणजे कमीत कमी आता मागच्या वेळेस जर तुम्ही सर्व्हिस डेस्कच्या इंटरव्ह्यूला कोण गेला असेल तर 100 रिक्रुटमेंट होते इन्फोसिस मध्येच आणि कमीत कमी ऍटलीस्ट 400 ते 500 कॅन्डिडेट आले होते। ठीक आहे ना। ज्यावेळेस जास्त कॅन्डिडेट येतात एक मनात असं येतं की अरे एवढे कॅन्डिडेट आलेत, माझं सिलेक्शन होईल का नाही किंवा आता मी सिलेक्ट होतोय का नाही। तर असा विचार करू नका, रिझन सांगतो। मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट ड्रॉप आउट होतात इंटरव्ह्यूच्या प्रोसेस मधून। फॉर एन एक्झाम्पल, जसे काही कॅन्डिडेट ओव्हर एक्सपिरियन्स असतात, लेस एक्सपिरियन्स असतात, इरिलेव्हंट एक्सपिरियन्स असतो, एक्सपिरियन्स नसतो। त्याच्यानंतर ड्राईव्ह असल्यामुळं फ्रेंडच्या सोबत येतात, चल माझे सिलेक्शन झालं तर सोबत जाऊया असे म्हणून पण काही कॅन्डिडेट येतात। त्याच्यानंतर काही कॅन्डिडेट इंटरव्ह्यूच्या प्रोसेस मधूनच आउट होतात, जसं म्हणजे इंटरव्ह्यूज देत नाही। त्याच्यामुळे बरेचसे कॅन्डिडेट ड्रॉप आउट होतात या साऱ्या गोष्टींमुळे। त्याच्यामुळे कॅन्डिडेट जरी खूप सारे असेल तरी तुम्ही तुमचा स्वतःवर ट्रस्ट ठेवा, स्वतः शांत राहण्याचा विचार करा। तुम्ही स्वतः HR समोर किंवा रिक्रुटमेंट समोर, ऑप्स मॅनेजर समोर तुम्ही कसं स्वतःला परफॉर्म करताय याच्याबद्दल विचार करा। सेकंड, ज्या वेळेस मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट येतात इंटरव्ह्यूला तर त्याच्यामध्ये मग HR ला पण ते कंडक्ट करणं डिफिकल्ट होऊन जातं। तर मग एक HR काय करतात, इझी होण्यासाठी प्रोसेस GD घेतात। GD म्हणजे ग्रुप डिस्कशन। तर बघा, ग्रुप डिस्कशन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, जर त्यांनी स्वतःहून दिला तर वेल अँड गुड, किंवा तुम्हाला स्वतः सांगितला तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आपल्या सगळ्यांना की आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे। ठीक आहे, तिथं तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक केलं जाते किंवा ग्रॅमॅटिकल। आता ज्यावेळेस GD साठी काय काय टॉपिक्स असतात, हे टॉपिक्स म्हणजे मोस्ट ऑफ इंटरव्ह्यू मध्ये हे कॉमन टॉपिक्स असतात। तर मी हे सांगतोय तर त्याची तुम्ही आणखी तयारी करा, म्हणजे तुम्हाला आणखी इझी होईल। टॉपिक पहिला असतो पहा, हाऊ यू स्पेंड युअर लास्ट वीकेंड। ठीक आहे, किंवा तुमचं जे टुरिस्ट पॉइंट आहे, तुम्ही पाठीमागच्या वेळेस कुठे फिरायला गेला होता तो टॉपिक सांगा। तुमचे जे हॉबीज असतात, हॉबीज बद्दल विचारलं जातं। ठीक आहे, किंवा आता लेटेस्ट जो टॉपिक आहे AI, तर त्याचे डू अँड डोंट्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस सांगायचे आहेत। चॅट GPT, सगळ्यात महत्वाचा म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस अँड वर्क फ्रॉम होम, हा एक टॉपिक कॉमन आहे, हा पण दिला जातो। तुमचा हॉबीज तुमच्या रिझ्यूम वरून पण तुम्हाला दिला जातो। ज्यावेळेस HR ने तुम्हाला एक टॉपिक दिला तर तुम्हाला त्याविषयी बोलायचंच आहे। पण इन केस HR ने तुम्हाला स्वतःहून सांगितलं की तुम्ही कुठल्याही टॉपिकवर 5 मिनिटं बोला, तर तुम्हाला तुमच्या हॉबी बद्दल बोललं तर वेल अँड गुड। ठीक आहे, कारण तुम्ही ते रिझ्यूम मध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दलही प्रॅक्टिस करू शकता। तर पहा, इन्फोसिस मध्ये ड्राईव्ह असणार आहे। लोकेशन जे आहे हे पुणे महाराष्ट्र आहे, हिंजवडी फेज 1 मध्येच आहे। आणि डेट जे आहेत या 2 वेगवेगळ्या डेट आहेत। ठीक आहे, जर एखाद्या कॅन्डिडेटला एका डेटला इंटरव्ह्यूला नाही येता आलं तर तो दुसऱ्या तरी डेटला इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करू शकतो। तर याच्यामध्ये पहा, एक ओव्हरलुक देतो मी की कशा कशासाठी इंटरव्ह्यू आहेत, म्हणजे त्याच्यानंतर आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊनच जाईल। आणि तुम्हाला त्या रिलेव्हंट एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही मग इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करू शकता। तर पायथॉन साठी आहे, एसीपी साठी आहे। एसीपी मध्ये पहा 2-3 फॅक्टर, जसे SD टेक्नॉलॉजी आहे किंवा SAP ABAP आहे किंवा सक्सेस फॅक्टर आहे। ठीक आहे, विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर साठी आहे, लिनक्स साठी आहे पहा, तर जे पण .NET साठी आहे। ठीक आहे, तर टोटल हा ड्राईव्ह जो असणार आहे हा IT साठी असणार आहे, IT रिक्रुटमेंट असणार आहे। आता मी एक एक पहा तुम्हाला त्याचं जॉब डिस्क्रिप्शन कसं आहे किंवा एक्सपिरियन्स किती रिक्वायर्ड आहे याच्याबद्दल माहिती सांगतो, ते व्यवस्थित समजून घ्या। तुम्हाला त्या रिलेटेड जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता। तर समजून घ्या, जो पहिला आहे पहा विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर। तर याच्यामध्ये काय काय आहे हे समजून घ्या। त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये पहा टोटल जे असणार आहे ते 50 रिक्रुटमेंट असणार आहे। ठीक आहे, तुम्हाला उमर मुख्तार यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर। आता विंडोज ऍडमिनिस्ट्रेटर साठी सांगितलं मी ऑलरेडी 50 रिक्रुटमेंट असणार आहे। एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड आहे पहा 2 ते 4 वर्ष, 2 to 4 इयर्स। याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय दिलंय त्यांनी समजून घ्या। इन्स्टॉलेशन, मायग्रेशन किंवा प्रोडक्शन सपोर्ट, विंडोज सर्व्हर जे OS सिस्टम आहे
ठीक आहे, तर त्यासाठी एक कॉमनच आहे पहा, तुमच्या स्क्रीनवर माहिती मिळालीच असेल पहा, हे जॉब डिस्क्रिप्शन आहे, एक तरी पॉइंट याच्यामधला आपल्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आहे पहा, कॅन्डिडेट मस्ट हॅव एक्सटेन्सिव्ह नॉलेज ऑफ रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स विथ विंडोज सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, हे होतं पहा. याच्यासाठी पहा, एज्युकेशन जे आहे बी किंवा बीटेक ज्यांचं झालेलं आहे किंवा जे कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि तुम्ही याच्या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही याच्यासाठी इंटरव्ह्यूला येऊ शकता. ठीक आहे, टोटल याच्यासाठी पहा 50 रिक्रुटमेंट आहेत. याच्यानंतर पहा आहे स्प्रिंग बूट टेक्नॉलॉजी किंवा स्प्रिंग बूट डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये पण सेम 50 ओपनिंग आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ जे आहेत या 50 ओपनिंग असणार आहेत आणि एक्सपिरियन्स जो रिक्वायर्ड आहे हा 2 to 4 इयर्स आहे पहा. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, लोकेशन सेम आहे सगळ्यांसाठी, जे लोकेशन असणार आहे पुणे महाराष्ट्र हिंजवडी फेज 1 याच्यासाठी यायचं आहे आणि जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ओमर मुक्ता यांच्याशी करायचं आहे. आता याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन पहा, जॉब डिस्क्रिप्शन काय त्यांनी सांगितलेलं आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स विथ स्प्रिंग बूट जावा बेस्ड फ्रेमवर्क डेव्हलपमेंट किंवा स्ट्रॉंग एक्सपिरियन्स डेव्हलपमेंट रेस्टफुल वेब सर्व्हिसेस. तुमच्या स्क्रीनवर माहिती मिळालीच असेल, रिझ्यूम मध्ये ते मेन्शन करत चला. इन केस जर तुम्ही मेन्शन नसेल केलं तर त्याच्यासाठीच मी जॉब डिस्क्रिप्शन माहिती सांगत आहे किंवा तुमच्या समोर पण येतच असेल तर ते एक एक सेंटेन्स जरी तुम्ही ऍड केलं तरी ते वेल अँड गुड आहे. त्याच्यानंतर पहा आहे टॉप डिटेल आहे, नेक्स्ट असणार आहे. याच्यामध्ये आहे पहा SD WAN CCNE. याच्यामध्ये काय सांगितलंय सेम पहा, 50 रिक्रुटमेंट आहे, ज्यांना 4 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे हे कॅन्डिडेट येऊ शकतात. आता याचे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे हे समजून घेऊया आपण, काय त्यांनी दिलेलं आहे पहा. SD WAN नेटवर्किंग CCNA, SD WAN ऍक्टिव्हेशन टेक, ठीक आहे, किंवा गेट IP असाइन अँड रेडी फॉर SD WAN, एन्श्योर नेटिव्ह ट्रान्सफॉर्म मीट्स SWAN रिक्वायरमेंट फॉर डिव्हाइस प्लेसमेंट. ठीक आहे, मला स्क्रीनवर माहिती मिळाली पण असेल, त्या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल आणि सेम 50 रिक्रुटमेंट आहे पहा, त्याच्यामुळे तुमचेही जे सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत हे खूप हाय आहे, त्याच्यामुळे प्लीज पार्टिसिपेट व्हा. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं होतं पहा, SAP SD टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये काय जॉब डिस्क्रिप्शन आहे ते समजून घ्या. हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन इम्प्लिमेंटिंग अँड सपोर्टिंग SAP SD मॉडेल्स. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ SAP SD मॉडेल्स इन्क्लुडिंग सेल्स ऑर्डर मॅनेजमेंट, प्राइसिंग, बिलिंग, डिलिव्हरी अँड कस्टमर मास्टर डेटा. ठीक आहे, हे असलं पाहिजे पहा. संपूर्ण जे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते एकदा ओव्हरव्ह्यू घ्या त्याचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला सेम एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही येऊ शकता. त्याच्यामध्ये कॉमन जो SAP मधला जो ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स असतो तो SAP ABAP. त्याच्यामध्ये काय आहे पहा, जॉब डिस्क्रिप्शन हे इम्पॉर्टंट आहे, हे समजून घ्या. त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, वी आर सिकिंग अन एक्सपिरियन्स ABAP कन्सल्टंट टू जॉईन आवर डायनामिक टीम. आणि काय काय सांगितलं, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या काय असणार आहेत पहा. कोलॅबरेट विथ क्लायंट्स टू गॅदर बिझनेस रिक्वायरमेंट अँड ट्रान्सलेट देम इनटू टेक्निकल स्पेसिफिकेशन्स, डेव्हलप अँड कस्टमाइज SAP ABAP प्रोग्राम्स, रिपोर्ट्स, इंटरफेसेस, कन्व्हर्शन्स, एनहान्समेंट अँड फॉर्म्स. संपूर्ण डिटेल तुमच्या समोर आलीच असेल पहा, ते एकदा 1 by 1 गो थ्रू करा, कारण जॉब डिस्क्रिप्शन पण हे खूप महत्वाचं आहे पहा. आता कॅन्डिडेटला फक्त एकदा आपण सांगितलं ना की इंटरव्ह्यू आहे, एक रिझ्यूम आपला बनवलेला असतो आणि इमिजिएट त्यांची रिएक्शन असते की हा चला इंटरव्ह्यूला जाऊया. असं करू नका प्लीज. जॉब डिस्क्रिप्शन आपण सांगतो, मोस्ट ऑफ द टाइम आपण त्याच्यासाठीच वेळ खर्च करतोय का, कारण त्या रिलेटेड इन केस जरी तुम्हाला एक्सपिरियन्स नसला तर थोडीशी माहिती घ्या आणि एक सेंटेन्स जे तुमच्या रिलेव्हंट आहे ते रिझ्यूम मध्ये मेन्शन करा, कारण त्याच्याशिवाय तुमचा रिझ्यूम हा शॉर्टलिस्ट होणारच नाही. फर्स्ट स्टेप जी आहे तुमचा रिझ्यूम तर शॉर्टलिस्ट झाला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामुळेच आपण जे आहे हे जॉब डिस्क्रिप्शन सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यानंतर पहा पायथॉन साठी आहे पहा रिक्रुटमेंट. याच्यामध्ये पण सेम 50 रिक्रुटमेंट आहे. पायथॉन मध्ये काय काय माहिती दिलेली आहे किंवा कशा प्रकारे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजेत हे समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितले डेव्हलप, टेस्ट अँड मेंटेन हाय क्वालिटी सॉफ्टवेअर युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, बिल्डिंग एंड टू एंड API सर्व्हिस युजिंग पायथॉन मॉडेल्स. पायथॉन मध्ये काय मोस्ट ऑफ जे राहतं तुमच्या रिलेव्हंटच असणार आहे पहा. स्क्रीनवर तुम्हाला माहिती पण मिळालीच असेल, तर या रिलेटेड तुम्हाला एक्सपिरियन्स असेल किंवा ते मेन्शन करा. रिझ्यूम मध्ये आपण मेन्शन करतो आपला ओव्हरव्ह्यू किंवा ओव्हरलोक जो एक्सपिरियन्स आहे किंवा आपण काय काय केलेलं आहे, त्याच्यातलं जे मेन सेंटेन्स आहे किंवा मेन काय आहे फॉर्म
तो मेन्शन करायला विसरू नका. जसं यांनी जसं सांगितलेलं आहे तसं एक सेंटेन्स आपल्या रिझ्यूम मध्ये पण ऍड आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर पहा राउटिंग आणि स्विचिंग साठी. तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. याच्यामध्ये पण 50 ओपनिंग्स आहेत. जसं मी सांगितलं ऑलरेडी, मिनिमम जे आहे हे 2 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स असायला हवा. आणि जे जॉब डिस्क्रिप्शन आहे ते कशा प्रकारे दिलेले आहे हे समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय प्रूव्हन एक्सपिरियन्स इन अ नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर रोल, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन नेटवर्किंग, राउटिंग अँड स्विचिंग. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल पहा स्क्रीनवर. 1 बाय 1 गो थ्रू करा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय डू अँड डोंट्स आहे, डू अँड डोंट्स नाही पण याच्यामध्ये तुम्हाला रिझ्यूम मध्ये काय काय अपडेट करायचं आहे याची एक बेसिक आयडिया मिळून जाईल. इन केस जर तुम्ही मिस आउट केला असेल रिझ्यूम मध्ये मेन्शन करायचं तर त्यासाठी पहा. आणि पहा जसं मी सांगितलं लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर, तर याच्यामध्ये हा काय दिलेला आहे त्यांनी सेम पहा 50 ओपनिंग आहेत आणि एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे मिनिमम 2 to 4 इयर्स. टोटल जो ड्राईव्ह चालणार आहे हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठी आहे. फेज 1 लोकेशनच आहे. तर पहा लिनक्स मध्ये काय सेमच आहे, इन्स्टॉलेशन अँड जनरल सपोर्ट ऑफ लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम टू सपोर्ट मायग्रेशन टू न्यूअर ओएस अँड हार्डवेअर. माहिती तुम्हाला मिळालीच असेल पहा. हे लिनक्स मध्ये काय आहे किंवा रिझ्यूम मध्ये आपल्याला काय मेन्शन करता येईल, काय अपडेट करता येईल, जे तुमच्याकडून मिस आउट झालेलं आहे तेही एकदा चेकआउट करा आणि त्यानुसार तुम्ही हे ऍड करू शकता. किंवा टेलिकॉम मॅनेजमेंट मध्ये पण रिक्रुटमेंट आहे पहा. जे पण तुमच्या आयटीच्या रिलेटेड .नेट आहे, ठीक आहे ना, किंवा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल पहा. तर याच्यामध्ये हा जो ड्राईव्ह चालणार आहे ही डेट समजून घ्या. 15 मे 24 या दिवशी हा ड्राईव्ह आहे. इन केस 15 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूला काही कारणास्तव येता नाही आलं तर 22 तारखेला पण म्हणजे नेक्स्ट वीक 22 मे 24 तर या दिवशी पण हा ड्राईव्ह चालणार आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्याच्या रिलेटेड मी जॉब डिस्क्रिप्शन पण सांगितलेलंच आहे पहा. तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तेही मला कमेंटमध्ये विचारत चला. तुम्ही जर मागच्या प्रिव्हियस कमेंट पाहिल्या तर मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेलाच असेल. तुमच्या लक्षात पण आलंच असेल. तर तुमचे काय कमेंट्स असतील, सजेशन असेल ते पण सांगत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.